काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगू लागलेली आहे. काही 2 महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी बाहेर लिंबू त्याचबरोबर हळदी कुंकूसारख्या वस्तू ठेवून जादू टोण्याचा प्रकार झालेला होता आणि त्याचा आणि अपघाताचा संबंध सध्या सोशल मीडियावर जोडला जातो. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते अंकुश अण्णा काकडे आहेत. अण्णा, जो प्रकार खरं तर सहयोग सोसायटी बाहेर घडला होता, जादूटोणा केल्याचा प्रकार होता, लिंबू हळद कुंकू अशी जी जादूटोण्यासाठी वस्तू वापरतात ते त्या ठिकाणी ठेवले गेले होते. आता त्याचा संबंध आता या अपघाताशी जोडला जातोय. सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काय सांगाल याबद्दल? काय वाटतं? नाही, आपण म्हणाल ते खरं आहे की काही महिन्यांपूर्वी काही चॅनल्सने हे दृश्य दाखवलं होतं की सहयोग सोसायटीच्या बाहेर फुटपाथवर त्या ठिकाणी लिंब, नारळ, हळदी कुंकू वगैरे असं काहीतरी त्या ठिकाणी पसरलेलं होतं. खरं म्हटलं तर त्या घटनेचा आणि दादांच्या झालेल्या विमान दुर्घटनेचा काही अर्थार्थी काही संबंध नाही आणि तो संबंध लावणं हे देखील अतिशय चुकीचं आहे. त्याही वेळेला मग खुलासे झाले की काही तिथल्या काही समाजांची काहीतरी पूजा अर्चा वगैरे होती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ती पूजा वगैरे केली होती. पण तो काही जादू टोणा वगैरे असं काही प्रकार नव्हता. ग्रामीण भागामध्ये काही प्रथा असतात, त्या प्रथेप्रमाणे त्या ठिकाणी पूजा झाली होती. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की संपूर्ण पवार कुटुंबियांमध्ये देव देवऋषी, गंडा दोरा किंवा पूजेचं अवडंबर हे आजपर्यंत कधी केलं गेलं नाही कोणत्याच पवारांच्या घरामध्ये. आपण पाहिलं असेल, दादांना आपण अनेक वर्ष आम्ही पाहतो, दादांच्या हातामध्ये कुठल्याही ग्रहाची अंगठी नसायची, दादांच्या हातामध्ये कुठलाही गंडा किंवा काळा करगुटा दोरा वगैरे नसायचा. ठीक आहे, रक्षाबंधनाला त्यावेळेला काही राखी वगैरे बांधलेली असेल तेवढ्यापुरतीच ती. हे केवळ दादांच्याच बाबतीमध्ये नाही तर संपूर्ण पवार कुटुंबियामध्ये अशा काळ्या जादूला किंवा जादू टोणाला आजपर्यंत कधी थारा दिलेला नाही. आणि झालेल्या विमान अपघाताचा आणि त्या घटनेचा अर्थार्थी काही संबंध लावणं हे देखील योग्य नाही. आणि विमान दुर्घटनेच्या बाबतीमध्ये आता ठीक आहे, शासनाने त्याची दखल घेतली आहे, CID मार्फत चौकशी करत आहेत, दिल्लीची फॉरेन्सिक टीम देखील येते, त्यांनी देखील विमानाचे अवशेष वगैरे दिलेले आहेत. एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं देखील त्याची चौकशी वगैरे होती आणि त्या चौकशीमध्ये जे काय असेल ते त्या ठिकाणी निष्पन्न होईल. पण त्या काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी हळद कुंकू लिंबू हे सहयोग सोसायटीच्या बाहेर होतं आणि त्याचा आणि या विमान अपघाताचा कृपा करून आपण देखील संबंध लावू नये असं मला वाटतं. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. आज सयाजी शिंदे अभिनेते यांनी भेट घेतली आणि त्यांनी म्हणलं दादांची स्वप्न होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावेत, ते स्वप्न पूर्ण व्हावं अशी त्यांची इच्छा. नाही, सयाजी शिंदे म्हणतात ती आनंदाचीच बाब आहे आणि आम्ही देखील तेच म्हणतो ना. आणि आम्ही काय, आदरणीय पवारसाहेबांनी देखील ते सांगितले की दादांची इच्छा दोन्ही काँग्रेस एकत्र यावेत अशी होती आणि त्यांची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत. काल देखील रोहितदादांनी देखील तेच सांगितलेलं आहे. आणि उद्या 11वा विधी वगैरे झाल्यानंतर रोहितदादा त्या संदर्भामध्ये त्यांची स्पष्ट भूमिका मांडणार आहेत. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे सर्वांनाच मान्य आहे आणि साहेबांनी देखील ते बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आणखी काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. तर होते अंकुश काकडे, त्यांनी आपली परखड मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.